भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा आला नावा रूपा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका यास डबल आवाज आला नाही पाहिजे मागे पुन्हा मग ते कीर्तन वाटत नाही ते डबल आवाज ते कीर्तन नाही वाटत ते काय आपल्याला त्यातलं कळत नाही कीर्तन करायला बराच आकली आहेत हे करा ते करा आपल्याला त्यातलं काही समजत नाही फक्त डबल आवाज येऊ देऊ नका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे चालू असणारा हा नामोत्सव श्री हनुमंत मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा परवा दिवशीपासून सुरू झाला आज माझ्या वाट्याला तिसरा दिवस आहे सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील असून महाराज या अभंगातून भावाचा महिमा गातात किंवा भावाचं सामर्थ्य सांगतात विठाला 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 एवढा असणारा एवढा म्हणजे तो केवढा आहे हे शब्दानं सांगता येत नाही म्हणून असेल तेवढा असणारा एवढा प्रभू असणारा पण भगवत भक्तानं भावाच्या बळानं आपल्या हृदयामध्ये त्याला साठवलं तेने संपुष्टी राहावे हृदयात रहा संपुष्टात म्हणजे हृदयामध्ये साठवलं आणि जसा भक्त म्हणाल त्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे तो होऊ लागला होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा भक्ताच्या इच्छेप्रमाणे होणारा हा परमात्मा त्याला भक्ताकडून काय इच्छा आहे जगाला दान देणारा जगदाने पण भगवत भक्ताकडून तुळशीदळ पाण्याची अपेक्षा करतो एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी असा हा परमात्मा ज्याला नाव नाही रूप नाही आकार नाही ज्याच्या ठिकाणी गुण नाही स्वतंत्र असणारा पण नावाला आला रूपाला आला आणि भक्ती करण्याकरता सोपा झाला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा तुकोबारा या अभंगातून भावाचं बळ सांगतात किंवा भावाचं सामर्थ्य सांगतात भक्ती कोणतीही करा भक्तीचे अनेक प्रकार आहेत नवविधा भक्ती तर सर्वश्रुत आहेत श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम 9 प्रकारची भक्ती आहे नारद महर्षीनं भक्तीचे 11 प्रकार सांगितलेत प्रभू रामचंद्रानं रामायणामध्ये शबरी मातेला 9 प्रकारची भक्ती सांगितली आहे कितीही प्रकारची भक्ती असू द्या 9 असू द्या 11 असू द्या 5 असू द्या भक्ती कोणतीही असू द्या पण भक्तीमध्ये भावाची गरज आहे भावाशिवाय भक्ती नाही भक्तीचा उदयच भावातून होतो ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये स्पष्ट सांगतात ना भावाशिवाय भक्तीची गोष्टच करायची नाही भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती
बळे विन शक्ती बोलू नये, भावे विन भक्ती. भाव नसताना भक्ती करणं, मग ती भक्ती होत नाही, ते मग नुसतं नाटक झालं. नुसतं नाटक झालं, नुसतं नाटक झालं. भक्तीमध्ये फार सामर्थ्य आहे, भक्तीमध्ये शक्ती आहे. अनेक साधनं परमात्म प्राप्तीची सांगितलेली आहेत. देवाची भाषा अशी, अर्जुना तुला माझी प्राप्ती करून घ्यायची ना, माझ्याकडे यायला एक साधन नाही, एक मार्ग नाही, उपायांची नाही वाणी येत. मनोनी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई. उपायांची नाही वाणी येत. अनेक मार्ग आहेत, ध्यान मार्ग, योग मार्ग, जप तप यज्ञ याग, अशी अनेक मार्ग आहेत. पण या सगळ्या मार्गातलं सुलभ साधन कोणतं असेल तर भक्तीचं साधन हे सुलभ आहे. भक्ती नुसती सोपी नाही, तर भक्ती सुलभ ही आहे आणि सफल ही आहे. भक्ती सुलभ ही आहे आणि सफल ही आहे. भक्ती पंथ बहु सोपा, असं जसं संत सांगतात तसंच या मार्गाचं सामर्थ्य सांगतात, याचं साफल्य सांगतात. तुम्ही या मार्गाने चला, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग, याचं साफल्य सांगतात. पण ही भक्ती सोपी आहे, सफल आहे, पण भक्तीमध्ये भावाची गरज आहे. म्हणून भावाला बळ म्हटलेलं. बळ संत वाङ्मयामध्ये भाव शब्द जेव्हा जेव्हा आलेला आहे तेव्हा तेव्हा त्याला बळ म्हटलेलं आहे. बळ, बळाचा उपयोग कशा करता असतो? आकलण्याकरता असतो. लक्ष द्या, बळाचा उपयोग कशा करता असतो? आकलण्याकरता. मग कुणाकडं कशाचं बळ, कुणाकडं कशाचं बळ, त्या बळानं आकळता येतं. परमात्मा आकळायचं साधन, परमात्मा जाणायचं साधन केवळ भाव बळे आकळे, एरवी नाकळे करतळी यावळे. तैसा होय न कळणारा कोणत्या साधना नाही, न आकळणारा पण तुकोबराय म्हणतात. ओळखी तयाची होय एका भावे, दुसरी या देवे न पविजे विठ्ठला. बळाचा उपयोग आकलण्याकरता असतो. बळ मग आपल्याकडे अनेक बळ आहेत. शारीरिक बळ, संपत्तीचं बळ, सत्तेचं बळ, बुद्धीचं बळ, आचरणाचं बळ, ब्रह्मज्ञानाचं बळ, अशी अनेक बळ आहेत. 84 लाख प्रकारची शरीर आहेत. या सगळ्या शरीरामध्ये मानव शरीर हे श्रेष्ठ शरीर सांगितलंय. मानव योनी ही बलवान योनी आहे. कोणतं बळ आहे माणसाकडं? कोणतं बळ आहे? माणसाकडं बुद्धीचं बळ आहे. म्हणून तर माणसानं या बुद्धीच्या बळानं आपल्यापेक्षा आकाराने आणि वजनाने मोठ्या असणाऱ्या जीवावर सत्ता गाजवली. हत्तीसारखा प्राणी केवढा आहे? हत्ती केवढा प्राणी आहे महाराज? सध्या भूतलातला सगळ्यात वजनदार आणि मोठा प्राणी कोण आहे? हत्ती आहे. हत्ती एवढा वजनदार मोठा असणारा प्राणी, पण माणसाने बुद्धीचं बळ वापरलं आणि अंकुश तयार केला आणि त्याच्या मस्तकावर ठेवला. मस्तकावर अंकुश ठेवला. केवढाही मोठा हत्तीन कितीही बलवान असू द्या, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. जाऊ द्या, हत्ती आपल्या नित्यामध्ये नाही. तुमच्याकडे बैल आहेत ना, शेती कामामध्ये बैल आहे. बैलाचा आकार माणसापेक्षा मोठा आहे, त्याची ताकद जास्त आहे. त्यानं ठरवलं मालकाला उचलून टाकायचं, त्याला काही मुहूर्त पाहायचा का मालकाची परवानगी? त्याच्या मनात आलं की संपलं. बळ आहे त्याच्याकडं, बल आहे. पण माणसानं अशी बुद्धी वापरली महाराज की व्यसन तयार केली आणि त्याच्या नाकात घातली. व्यसनच म्हणतात ना, त्याच्या नाकात घातली. केवढाही मोठा बैल असू द्या, व्यसनीला धरला की बरोबर आकळल्या जातो. अशी बरीच बैल आकळतात. बैलाच्या 2 जाती, एक 4 पायाचा आणि एक नाही, मला माहित नाही 2 पायाचा बैल असतो काय म्हणतात बाबा. 4 पायाचा आहे एवढा माहित आहे. तसं परमात्म्याला आकळायचं साधन
तो ना धनानं आकळतो, ना सत्तेनं आकळतो, ना ज्ञानानं आकळतो, ना ब्रह्मज्ञानानं, ना आचरणानं. मग एकच त्याला आकळायचं साधन भावाचं बळ, की हे एवढं श्रेष्ठ आहे की या बळापुढं तुमचं आमचं काय, देवाचंही काही चालत नाही. भावा पुढे बळ, भावा पुढे देव, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता. कोणत्याहुनी परता, कोण त्याहुनी स्वरता, कोण त्याहुनी स्वरता, कोण त्याहुनी स्वरता. भावा पुढे बळ, नाही कोणाचे सबळ. करी देवावरी सत्ता, कोणत्याहुनी परता. हे बळ ज्याच्याकडे आहे महाराज, त्याची सत्ता देवावर चालते. या बळापुढं दुसरं कोणतं बळ नाही. असं श्रेष्ठ भावाचं बळ ज्याच्या गाठी आहे, त्याची सत्ता देवावर चालते, देवावर चालते. तो का म्हणे, भावे देवा सत्ता राबवावे. ज्या भावाच्या सत्तेनं देवाला राबवता येतं. कोण आहे तो, काय आहे त्याचं स्वरूप? तुकोबाराय म्हणतात तो प्रभू आहे. प्रभू शब्दाचा अर्थ मालक, प्रभू शब्दाचा अर्थ स्वामी. कुणाचा मालक आहे? जगाचा मालक आहे, जीवाचा मालक आहे, पंचभूताचा मालक आहे आणि देवाचा मालक आहे. सगळ्या देवाचा हा मालक, सगळ्या जीवाचा हा मालक, पंचमहाभूताचा हा मालक. केवढा आहे तो? काय आहे त्याचं स्वरूप? काय आहे जो भावानं आकळल्या जातो? तो केवढा आहे? काय आहे त्याचं स्वरूप? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो केवढा आहे हे आत्तापर्यंत कुणालाही सांगता आलेलं नाही. त्याच्या स्वरूपाच्या निश्चिंती ही शब्दानं करता येत नाही, म्हणून तुकोबाराय त्याच्याविषयी सांगतात तो केवढा आहे. ये फडा प्रभु भावे, ये फडा प्रभु भावे, ये वडा 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 प्रभु भावे. तेने संपुष्टि रहावे, 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 तेने संपुष्टि रहावे. होय भक्ती केला तैसा,
असं सांगता येत नाही म्हणून एवढा. इतका इतका असं त्याच्या स्वरूपाविषयी सांगता येत नाही म्हणून एवढा. भगवत स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. देव केवढा आहे, त्याला लहान म्हणावं तर सूक्ष्मात सूक्ष्म आहे आणि व्यापक म्हणावं तर मोठ्यात मोठा आहे. अनुरेनुयान महतो महियान, शास्त्रानं त्याचं स्वरूप असं सांगितलं. जो अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षा व्यापक आहे. तुका म्हणे नभा परता अणुचाही गाभा. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म बृहत्वाद ब्रहणत्वाद ब्रह्म. बृहत्वाद ब्रहणत्वाद. बृहत म्हणजे व्यापक विशाल आणि ब्रहण म्हणजे सूक्ष्म. बृहत म्हणजे व्यापक विशाल आणि ब्रहण म्हणजे अतिसूक्ष्म. एक लक्षात घ्या, एखादी वस्तू एक तर लहान असेल किंवा एक तर मोठी असेल. जी मोठी असेल ती लहान असू शकत नाही आणि एक लहान असेल ती मोठी असू शकत नाही. दोन परस्पर विरोधी धर्म एका धर्मीच्या ठिकाणी नांदू शकत नाहीत. एक तर मोठा असेल किंवा एक तर लहान असेल. लहान तर असेल नाही तर मोठं. एकच वस्तू लहानही कशी आणि मोठीही कशी. परमात्म स्वरूप सूक्ष्मात सूक्ष्मही आहे आणि मोठ्यात मोठं आहे म्हणून ते शब्दानं सांगता येत नाही. त्याला एवढा म्हटलेलं. त्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं होत नाही. फार गोडाभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांतानं ही गोष्ट सांगितलेली आहे. मलिया नील शीतळू पालवी नये गाळू, सुमनाचा परिमळू गुंपता नये. वैशाख महिन्याचा उष्णतेचे दिवस, भयानक उष्णता, उष्णतेची लाट. आणि या उष्णतेच्या काळात दिवस मावळायला मलयगिरी पर्वताहून सुंदर असा गार वारा यायला लागला. अशा उष्णतेत हा गार वारा अंगाला सुका वा वा म्हणले. काय वारा वाटतो, शांत झालं शरीर. पण वारा येतोय म्हणले, वाऱ्याबरोबर कचरा आला, धूळ आला. धूळ येते, कचरा येते. मग वारा पाहिजे पण धूळ नको. एकानं सांगितलं एक काम करा ना, वारा गाळून घ्या. वारा गाळता येईल. मलियानील शीतळू पालवी नये गाळू. गाळता येत नाही. सुमनाचा परिमळू गुंपता नये. मूर्ती प्राण प्रतिष्ठे करता म्हटले लांबून फुलं मागवले. का हो काय बघा तर तुम्ही. आणले फुलं. महाराज देवाच्या घरात हार घातला. हार घातल्या बरोबर सगळा मंदिर आणि परिसर वा काय सुगंध आहे म्हणले फुलाचा. प्रसन्न वाटलं. प्रसन्न सुगंध आहे. सुगंधित फुलं आहेत. अति प्रसन्न वाटलं. पण फुलाचं आयुष्य फार झालं तर 24 तास. पुन्हा त्याचं निर्माल्य व्हायचं. म्हटले हा सुगंध पाहिजे पण फुलं तर आता सुकून जाणार. मग एक काम करा, फुलं आणा पण फुलातला सुगंध काढून घ्या आणि सुगंधाचाच हार करा आणि देवाला घाला. शक्य आहे का? सुमनाचा परिमळ गुंफता नाही. मोतियाचे पाणी भरता नाही रांजणी. गगनासी गवसणी घालता नाही. मोती असतो बाजार, सराफ बाजारामध्ये मोती. मोती कसा असतो? पाणीदार म्हणजे पाणी शब्दाचा अर्थ तेज. पाणी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पाणी म्हणजे हात सुद्धा आहे. पाणी म्हणजे तेज आहे. पाणी म्हणजे अंगात आहे का पाणी? पाणी म्हणजे पाणी शब्दाचा अर्थ तेज. मोती कसा असतो? पाणीदार असतो. मग मोती जर पाणीदार असेल तर मोत्याच्या पाण्यानं रांजण भरता येईल का? मोतियाचे पाणी भरता नये रांजणी. गगनासे गवसणी घालता नाही. आकाशाला मंडप देता येईल का? शक्य नाही. डोळ्यातील बाहुली करता नये वेगळी. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बाहुली आहे, बरोबर आहे ना? बाहुली आहे म्हणून तर दिसतं ना आपल्याला. आजोबा डोळ्याचा त्रास व्हायला दवाखान्यात नेलं. संध्याकाळी 9 वाजता 10 वाजले यायला. सगळी जाग. काय झालं काय झालं? का हो काय झालं? काय नाही म्हणले. डॉक्टर म्हणले काही काळजी करायची गरज नाही. डोळ्यातली जी बाहुली आहे ना तिला थोडी सूज आली
हे औषध डोळ्यात टाकले 2-3 दिवस की बरं वाटेल. ते घरात नातू खेळत होता, त्यानं बाहुली शब्द ऐकला. त्यानं काय ऐकला? बाहुली. तो म्हणला मला बाहुली पाहिजे खेळायला. ते म्हणलं अरे बाहुली कोणी आणली बाहुली? आता तुम्ही म्हणला नाही का बाहुली? अरे ती बाहुली खेळण्यातली नाही, डोळ्यातली आहे. ती म्हणलं डोळ्यातली असू ना तर खेळण्यातली, मला बाहुलीच पाहिजे. त्यानं सगळं घर डोक्यावर घेतलं महाराज. मग आता ती बाहुली वेगळी करता येईल का? डोळ्यातील बाहुली करता नये वेगळी. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांत दिला. शेवट सांगतो. विठ्ठल रुक्माईचे भांडणी कोण करील बुजावणी, तया विठ्ठल चरणी ज्ञानदेव. काय झालं? परमात्मा विठ्ठल आणि आदिशक्ती माया असणारी रुक्मिणी. एके दिवशी काय झालं? ब्रह्म आणि मायेचा वाद झाला. भांडण नवरा बायकोच. आपलं जसं होतं तसं देवाचंही होतच ना. माऊली ज्या अर्थी सांगतात त्या अर्थी झालं. भांडण झालं. ब्रह्म मायेचा वाद. आपला वाद झाला म्हणजे मग ते वाद मिटवणारी माणसं स्वतंत्र असतात. पाहुण्या रावळ्यात गावात त्यांच्याकडे ती खासियतच असते महाराज. ते बरोबर दोघाची समजूत काढतात. अरे असं नसतं. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणार, त्याचा आवाज निघणार. पण हे असं होणार का? नाही. 2 चाकं आहेत. ती बरोबर चाललं तर आयुष्य सुखावह जातं. दोघाचं भांडण मिटवून पुन्हा संसाराला लावतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्म आणि मायेचा वाद झाला. महा मिटवण्याकरता कोणता तंटामुक्तीचा अध्यक्ष जाणार आहे? या गोष्टी शक्य आहेत का? काय सांगितलं मी? वारा गाळता येत नाही, फुलाचा सुगंध घुमता येत नाही, मोत्याच्या पाण्यानं रांजण भरता येत नाही, आकाशाला गवसणी घालता येत नाही, डोळ्यातील बाहुली वेगळी करता येत नाही, ब्रह्ममायेचा वाद मिटवता येत नाही. या गोष्टी जशा अशक्य आहेत तसं परमात्मा केवढा आहे हे शब्दानं सांगता येत नाही. तैसा जाना सर्वेश्वर, तैसा जाना सर्वेश्वर, म्हणून येसा नाथोर, त्याच्या स्वरूपाचा निर्धार, त्याच्या स्वरूपाचा निर्धार, गावन जाणे, गावन जाणे, गावन जाणे रे, गावन जाणे. कैसा जाना सर्वेश्वर, कैसा जाना सर्वेश्वर, कैसा जाना सर्वेश्वर, कैसा जाना सर्वेश्वर. तैसा म्हणजे आता जे दृष्टांत सांगितले त्याप्रमाणे तैसा जाणा सर्वेश्वरू. म्हणू नये सानाधुरू, त्याला लहान म्हणू नये, त्याला मोठं म्हणू नये. त्याच्या स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे, कोण जाणार आहे? परमात्म्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. तो केवढा आहे हे सांगता येत नाही. आपल्या दृष्टीनं जगात काय काय मोठं आहे?
आपल्या दृष्टीनं जगात काय मोठं आहे? आपल्या दृष्टीनं जगतामध्ये आकाश मोठं आहे, आपल्या दृष्टीनं जगतामध्ये समुद्र मोठा आहे, आणि आपल्या दृष्टीनं जगात हे जग मोठं आहे. परमात्मा समुद्रा एवढा आहे का? परमात्मा आकाशा एवढा आहे का? का परमात्मा जगा एवढा आहे? केवढा आहे तो केवढा आहे सांगता येईल का? समुद्र एवढा आहे का देव? समुद्र एवढा आहे का? केवढा आहे समुद्र? ऐसा गाढा आणि अफाट, कोण करेल याचा शेवट. माऊली म्हणतात, नदीचं वर्णन करता येईल ती अमुक ठिकाणी उगम पावले, तिचं मध्य इथं आहे, ती शेवटी समुद्राला मिळाली. समुद्राचं उगम स्थान काय? समुद्राचं शेवट काय? विज्ञानानं भौतिक प्रगती पुष्कळ केली, पण समुद्राच्या पाण्याला माप लावता आलं का विज्ञानाला? हा, धरण म्हटलं की 100 TMC, 108 TMC काय असेल ते. समुद्रात किती TMC पाणी आहे? समुद्र ही समुद्र एवढा आहे का परमात्मा? समुद्र एवढा नाही महाराज, समुद्राच एवढा नाही. काय झालं? भगवान श्रीकृष्णाच्या घरी मंगल कार्य निघालं. आता देवाच्या घरचं कार्य म्हटलं, देवाचं घरचं कार्य म्हटलं की त्याला सगळ्याला आमंत्रण, सगळ्या ऋषींना आमंत्रण, सगळ्या देवांना आमंत्रण, सगळ्या हबहपला पत्रिका. देवाचं कार्यक्रम आहे. आता उद्या कार्यक्रम म्हटल्यावर देव संध्याकाळी सगळं काम आटपून आपल्या शयन कक्षात गेले, आणि देव पडणार तेवढ्यात देव एकदम जागे झाले. देवाचं लक्षात आलं, पण सगळ्याला आमंत्रण दिलं, पण समुद्राला दिलं नाही. समुद्राला आमंत्रण दिलं नाही. तसा नात्यानं समुद्र देवाचा सासरा. लक्ष्मीचा जन्म कुठून झालाय? समुद्रातून. समुद्रातून जन्म झाला, मग सासऱ्यालाच आमंत्रण नाही म्हटल्यावर लक्ष्मी गप बसल का? बसल? काय करावं? कुणाकडं काम आहे? गरुडाकडं. गरुडाला बोलून घेतलं ताबडतोब. गरुडाला, काय मालक, काय आज्ञा? अरे सगळ्याला आमंत्रण पत्रिका. हो, तुम्ही सांगितलेल्या यादीप्रमाणे सगळ्याला पोच केल्या मी. अरे कोण राहिलं का नाही? काय नाही म्हणतो? समुद्राला आमंत्रण दिलं का? गरुड म्हटलं, मालक यादीत नाव नव्हतं. अरे यादीत नव्हतं, पण तुला काय डोकं आहे का नाही? मग आता काय? ताबडतोब आत्ता समुद्राकडे जाऊन समुद्राला आमंत्रण नाही, न्यायला पाठवलंय म्हणा, न्यायला. गरुड म्हटला, ठीक आहे मालक, मी लगे घेऊन येतो सकाळपर्यंत. गरुड आकाश मार्गाने निघाले. गरुड विचार करू लागले मनात, समुद्राला आणायचं आहे. पठ्ठ्याची निवड केली देवाने. कुणाचंही काम आहे काय समुद्राला आणायचं? ते काय बाटलीत भरून आणायचं आहे का तांब्यात आणायचं आहे? मला पाठवलंय तेवढं सामर्थ्य आहे. गरुड समुद्रापाशी आला, सांगितलं मालकाने पाठवलंय. म्हटले का? कार्यक्रम आहे, तुम्हाला न्याय करता मी आलो, स्वतः घेऊन जातो. समुद्र म्हटले, गरुडा पाहिलं का हा जलाशय, हे पाणी? बरं मी एक नाही, आम्ही 7 भाऊ आहेत. मी एकटा नाही, आम्ही किती आहेत? 7 भाऊ आहे. एकाला जमणार नाही, 7 जणाला. काही काळजी करू नका, नेतो. महाराज गरुडाने आपले दोन्ही पंख एवढे विस्तारले की त्या दोन्ही पंखात 7 समुद्र बसले. आणि गरुड आकाश मार्गाने निघाला. पण जाता जाता गरुडाच्या मनात विचार आला, देव यांची सोय कुणाच्या घरी करल? यांची सोय कुठं करल? कारण आता यांची व्यवस्था तर केली पाहिजे ना. कोणत्या धर्मशाळेत करेल का, कुठल्या पाटलाच्या वाड्यात करेल का, कुणाच्या घरी कुठं सोय करेल? यांची सोय तर करावं लागेल. विचार करू लागले. गरुड आले. सकाळी देव आटपून कामाची कार्यक्रमाची वेळ, देव गडबडीत होते. गरुड आले, म्हणजे देवा समुद्र माझ्या 2 पंखात आहेत, यांना कुठं ठेवू? देवानं ऐकलंच नाही. देव पुढे गेले. पुन्हा गरुड देवासमोर आले. देवा मी समुद्राला घेऊन आलोय, कुठं ठेवू? देव म्हटले, गरुडा का थांबवतोय? मालक तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 7 समुद्र घेऊन आलो, यांना ठेवू कुठं? कुठं आहेत? हे का माझ्या
दोन्ही पंखात आहेत. देव म्हटले एवढंच याच्याकरता थांबवतो. देवानं आपल्या हातावरचा एक केस उपटला महाराज, केस. आणि वत म्हटले याच्यामध्ये 7 समुद्र, की ज्याच्या केसाच्या हाताच्या केसाच्या खाली 7 समुद्र बसतात तो केवढा असेल. म्हणून एवढा विठाला 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 विठाला. समुद्र एवढा नाही, आकाश एवढा. आकाश केवढा आहे? भूतलावर कुठेही जावा, आकाश नाही अशी जागा नाही. कुठेही जा, काही भागात जर तुम्ही गेलात तर पाणी नाही. तुम्ही राजस्थानमध्ये वाळवंट प्रदेशात गेला ना, कच्छच्या कैशे किलोमीटर पाण्याचा थेंब मिळणार नाही महाराज. कैशे, सगळीकडे वाळवंट पण वर आकाश आहे. काही ठिकाणी भूमी नाही. समुद्राच्या मधोमध गेलात, कैशे किलोमीटर जमीन नाही पण वर आकाश आहे. आकाश नाही अशी जागाच नाही. मग देव आकाशा एवढा आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे आकाशाची काय गोष्ट घेऊन बसला. हे आकाश भगवत स्वरूपात लपंडाव खेळतो एवढा आहे तो. नभ तुझ माझी खेळे लपी थपी. या आकाशानं परमात्मा स्वरूपामध्ये लपंडाव खेळावा एवढा आहे तो. भगवत एखादी वस्तू जर वस्त्रानं झाकावी तसं भगवत स्वरूप आकाशानं झाकता येतं एवढा आहे तो. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुणाचे धन, नाही रूप वर्ण गुणाचे. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. प्रावरण शब्दाचा अर्थ वस्त्र. भगवत स्वरूपानं आकाश झाकून टाकावं एवढा आहे तो. त्याच्या स्वरूपात आकाशानं लपंडाव खेळावा म्हणून आकाशा एवढा नाही, समुद्र एवढा नाही, जगा एवढा आहे का? केवढं आहे जग? या जगामध्ये सगळे जीव राहतात, 7 समुद्र आहे. केवढं असेल हो जग? केवढा आहे? आपल्याला आपला तालुका केवढा आहे माहित नाही. आपल्याला तालुका केवढा आहे माहित नाही. जगाचा विचार केवढा आहे जग? जगा एवढा आहे का? आपली विभूती सांगताना परमात्मा अर्जुनाला शेवटी म्हटले, अर्जुन आता एक एक गोष्टीचं स्वतंत्र ज्ञान तुला करून देत नाही. एक ठोक सांगता, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण मे कांशेन स्थितो जगत. आता पै माझे न्यांशे हे जग व्यापिले असे, या लागी भेद सांडोनी सरसे साम्ये भज. माझ्या एका अंशामध्ये हे सगळं जग बसतं. ज्याच्या एका अंशात जग बसतं त्याचा अनंत भाग आणखी रिकामा आहे. तो केवढा असेल? म्हणून एवढा विठाला 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 विठाला. अरे तुकोबारायनी याच्या पुढं पाऊल टाकला. एका अंशात समुद्र सोडा, एका अंशामध्ये जग नाही. तो किती व्यापक आहे, किती विशाल आहे की त्याच्या एका अंशात अनंत ब्रह्म
ब्रह्मांडे एक रोमी ऐसे धेंडे एक रोमी ऐसे धेंडे एक रोमी ऐसे धेंडे आनंद ब्रह्मांडे एक रोमी ऐसे धेंडे एक रोमी ऐसे धेंडे एक रोमी ऐसे धेंडे आनंद ब्रह्मांडे एक रो में ऐसे धेंडे एक रो में ऐसे धेंडे एक रो में आनंद ब्रह्मांडे एक रोमी ऐसे धेंडे एक रोमी ऐसे धेंडे एक रोमी ऐसे धेंडे ज्याच्या एका रोमाचं वर्णन 7 समुद्र जग तुकोबारा याच्या पुढे गेले एका रोमात अनंत ब्रह्मांड बसतात अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसे धेंडे धोंडे नाही बरं का एक जण म्हटला धोंडे म्हटलं घेन घाल डोक्यात आता धोंडे धेंडे शब्दाचा अर्थ विशाल व्यापक मोठा केवढा आहे की ज्याच्या एका रोमात अनंत ब्रह्मांड बसावे एक ब्रह्मांड केवढा आहे एक कळल्यावर बाकीचा अनंत सांग एक केवढा आहे म्हणजे कळल ब्रह्मांड केवढा आहे 14 भुवनाचं एक ब्रह्मांड आहे किती भुवन 14 मृत्यू लोकापासून वर 7 आणि मृत्यू लोकाच्या खालचे 7 म्हणजे खालचे 7 लोक वरचे 7 लोक असे 7 आणि 7 मिळून किती झाले 14 भुवन आपण एका भुवनात राहतो मृत्यू लोक एका भुवनात राहतो एका भुवनात काय आकाश सूर्य चंद्र 7 समुद्र हे सगळे जीव एका भुवनात राहतात यात आणखी 13 मिसळले की 14 झाले 14 भुवनाचं एक ब्रह्मांड असे अनंत ब्रह्मांड त्याच्या एका रोमात आहेत केवढा असेल म्हणून एवढा विढा नामदेवराच्या प्रमाणे एक एक रोमी कोटी कोटी ब्रह्मांडे व्यापोनिया व्योमी वर्तत असे तो जगा एवढा नाही आकाशा एवढा नाही समुद्र एवढा नाही केवढा आहे प्रत्येक गोष्टीला व्याप्तीला मर्यादा सांगितली शास्त्राने देशाची मर्यादा कालाची मर्यादा आणि वस्तूची मर्यादा आपण या 3 मर्यादेनं बांधलेलो देश मर्यादा आता आपण इथं आहोत म्हणजे घरी आपला अभाव आहे आपण इथं आहोत तर घरी आपण आहे का नाही घरी पाहुणे आले का म्हटले कुठे गेले कीर्तनाला गेले कुठं उत्सव सुरू आहे म्हटले मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कीर्तनाला गेले म्हणजे इथं आहे तर घरी नाही आणि घरी जर असू तर इथं असू का नाही देवाला तसं सांगता येईल का देव इथं आहे देव तिथंही आहे देव तिथंही आहे तो नाही ऐसा ठाव उरला से कवळ देवाला देशाची मर्यादा नाही महाराज तो सगळीकडे आहे सगळीकडे जनी वनी अवघा देव विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी तो नाही असा जागाय का व्यापक हा विश्वंभर व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे चराचर चराचर ज्याचे व्याप
हा विश्वंभर चराचर जाचे चराचर जाचे चराचर जाचे व्यापक हा विश्वंभर चराचर जाचे चराचर जाचे चराचर जाचे व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे त्याला तो इथं तिथं सगळीकडे देश मर्यादा नाही, कालाची ही मर्यादा त्याला नाही. आपल्याला कालाची मर्यादा आहे, आपल्याला कालाची मर्यादा. आपण जन्माआधी नव्हतो आणि मरणानंतर नसणार. जन्माच्या आधी आपला अभाव आहे आणि आपण एकदा गेल्यावरही आपला अभाव आहे. म्हणून प्रत्येकाच्या गेल्यावर फोटो खाली 2 तारखा, जन्मतिथी, मृत्यूतिथी. मग कुणाचा काल 50, कुणाचा 60, कुणाचा 70, कुणाचा 80, कुणाचा 90. मर्यादा आहे कालाची. देवाला तशी मर्यादा काय? अंदाजे काय वय आहे देवाचं? त्याला काही कालाची मर्यादा आहे का? अरे तो जन्मापूर्वी आणि हे नाही. जेव्हा जग नव्हतं तेव्हा तो होता, जेव्हा जग आहे तेव्हाही तो आहे. आणि म्हणतात बाबा आता जग बुडणार आहे. बुडला तरी तो राहणार आहे. जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा लय हा सगळा त्याच्यात आहे. म्हणून त्याला कालाची मर्यादा नाही. आता ऐसेची अवघे जग, आता ऐसेचे अवघे जन एक जाती तयापासून जग झाले जनार्दन, जगी जग झाले जनार्दन तो प्रगटले बिंबले भाना, उदो प्रगटले बले भान तो प्रगटले बिंबले भाना, उदो प्रगटले बिंबले भान वासुदेव बोल बोल, वासुदेव बोल बोल. आता ऐसेचे अवघे जन आता ऐसेचे अवघे जन जाती तयापासून एक जाती तयापासून जगी जग झाले जनार्दन जगी जग झाले जनार्दन उदो प्रगटले बिंबले भानगा उदो प्रगटले बिंबले भानगा प्रगटले बिंबले भानगा उदो प्रगटले बिंबले भानगा. कैसा वासुदेव बोल तू बोल, कैसा वासुदेव बोल तू बोल, कैसा वासुदेव बोल तो बोल, कैसा वासुदेव बोल तो बोल. ऐसेची अवघे जण येते जाते तयापासून जगी जग झाले जनार्दन उदो प्रगटले बिंबले भानगा. त्याला कालाची मर्यादा नाही. आणि तिसरं म्हणजे त्याला वस्तूची मर्यादा नाही. आपल्याला वस्तूची मर्यादा, एक वस्तू दुसरी होऊ शकत नाही. म्हणजे एक वस्तू दुसरी होऊ शकत नाही.
वृक्षात पाषाणत्व येऊ शकत नाही, पाषाणात वृक्षत्व येऊ शकत नाही. स्त्रियात पुरुषत्व आणि पुरुषात स्त्रियत्व येऊ शकतं का? हा, वृक्ष वेगळा, पाषाण वेगळा, पुरुष वेगळा, स्त्री वेगळा. पण परमात्म्याला असं म्हणता येईल का? त्याला वस्तूची मर्यादा नाही, तो सगळ्याचा आत्मा म्हटलेला आहे. त्याला आत्मा, तो पुरुषात ही आहे, तो स्त्रियात ही आहे, तो वृक्षात ही आहे आणि तो पाषाणात ही आहे. सर्व घटी संपूर्ण एक नांदे, सर्व घटी संपूर्ण एक नांदे, सर्व घटी संपूर्ण एक नांदे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. सर्व घटी पूर्ण एक नांदे, सर्व घटी पूर्ण एक नांदे, सर्व घटी पूर्ण एक नांदे. देवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्व घटी संपूर्ण एक नांदे. त्याला वस्तूची मर्यादा नाही, कोणतीही त्याला मर्यादा. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार म्हणून कसलीच मर्यादा नसल्यामुळे तो केवढा हे सांगता येत नाही. म्हणून एवढा काय सांगणार भगवत स्वरूपाविषयी महाराज? शब्दानं ज्याच्या व्याप्तीला मर्यादा घालता येत नाही. देव केवढा आहे अशी सांगणारी जगामध्ये वाणीच नाही. शब्दानं सांगता येईल का? यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे न सांगे. काय सांगणार आहे वाणीनं? एक लक्षात घ्या, सांगणाऱ्याकडे दोन गोष्टी लागतात. सांगणाऱ्याकडे दोन गोष्टी, सांगणाऱ्याकडे वाणी लागते आणि सांगणाऱ्याकडे ज्ञान लागतं. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, वाणी नसेल तर काय उपयोग आहे? मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही, मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही. काही जणाला ज्ञान वाणी असते पण ज्ञान नाही. बहुतेक वाणी असते पण ज्ञान नसतं. सांगणाऱ्याकडे दोन्ही गोष्टी लागतात, एक ज्ञान लागतं आणि वाणी. कोण आहे वाणीच्या बाबतीमध्ये? वाणीच्या बाबतीत शेष आहे. शेषाला किती तोंड आहेत? 1000 तोंड आहेत. आपल्याला एक आहे तर किती बोलताय? त्याला 1000 तोंड आहेत. 1000 मुखानं शेषानं सांगायला सुरुवात केली. भगवत स्वरूप कसं आहे? सरते शेवटी शेष म्हटला. शिनला सहस्र तोंडे, शेष फणी ऐसे धेंडे. शिनला बाबा, दमला. परमात्म स्वरूप कळत नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात कोण शहाणा आहे? वेद. पाहे पा जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे. वेद शहाणा आहे. या वेदानं परमात्म स्वरूप सांगायला सुरुवात केली. केवढा आहे, काय, कसं आहे. पण ज्ञानी असणारा वेद सरते शेवटी सांगू लागला. सरते शेवटी वेदानं मौन रूप धारण केलं. वेद जाणो गेला तो पुढे मौनावाला गप्प बसला. काय आहे? शहाण्या माणसाचं शहाणपण गप्प बसण्यात ओळखावं. शहाणी माणसं नेहमी गप्प असतात. वेद शहाणा होता म्हणून गप्प बसला. म्हणून तर नाद महाराज म्हणतात, काय विचारतात त्या वेदाला? त्याला कळलं असेल तर त्यानं सांगावं ना. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. ज्याचा सांगण्याकरता शब्द कमी पडले, सांगणाऱ्याचे शब्द संपले, सांगणाऱ्याचं ज्ञान संपलं, पण शिल्लक परमात्म स्वरूप राहील. मला सांगा, कीर्तनकार कीर्तन करत असताना त्याला 2 तासाची नियोजित वेळ दिलेली असते आणि त्या 2 तासामध्ये तो भगवत स्वरूपाचं वर्णन करतो. 2 तासानंतर त्याची वेळ संपते का भगवत स्वरूप संपतं? काय संपतं? अहो, त्याला दिलेली वेळ संपते म्हणा किंवा त्याचं ज्ञान संपतं म्हणा. हे दोन्ही संपलं. राहिलं शिल्लक भगवत स्वरूप, की ज्याची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. तुकोबराय म्हणतात, अरे जिथं वेदाला कळाला नाही तिथं आम्ही काय सांगू? जिथं जया ते सांगावया वेद बोबडे, पाहता काळाचे आयुष्य थोकडे, धातयाही परी न सापडे ठाव जयाचा. माऊली म्हणतात, अरे ज्याला सांगायला गेलं तर वेदाची बोबडी वळाली.
ज्याला पाहायला गेलं तर काळाचं आयुष्य कमी पडलं, की ज्याच्या स्वरूप धातया म्हणजे ब्रह्मदेवालाही कळालं नाही, म्हणून केवढा नाही एवढा आहे. केवढा एवढा विठाला 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 विठाला. जेथे वेदा तुझा न कळेची पार, जेथे वेदा तुझा न कळेची पार, जेथे वेदा तुझा न कळेची पार, मी पार काय वारू, जेथे मी पार काय वारू. जेथे वेदा तुझा न कळेची पार, जेथे वेदा तुझा न कळेची पामर, जेथे वेदा तुझा न कळेची पार, जेथे वेदा तुझा न कळेची पार, तेथे मी पामर काय मानू, तेथे मी पामर काय मानू, तेथे मी पामर काय मानू, तेथे मी पामर काय मानू. जेथे वेदा तुझा नकळेची पार, तेथे मी पामर काय वाणू. काय वर्णन करू, म्हणून एवढा असेल तेवढा. परमात्मा केवढा ही सांगणारी जगामध्ये एकही वाणी झाली नाही. तुका म्हणे तुची ऐसा एक साचा, ऐसी तव वाचा झाली नाही. तो असा आहे अशी सांगणारी एकही वाणी जगतामध्ये झाली नाही. मग केवढा आहे परमात्मा, कोण वर्णन करू शकतो. तुकोबराय म्हणतात एकच आहे. स्वतः देवानं देवाचं वर्णन करायचं ठरवलं तर ते शक्य आहे. तुझं वर्णी ऐसा तुझविन नाही, दुजा कोणी तेही त्रिभुवनी. तुझं वर्णन करणारा तूच आहे, आणि तू सोडून जगामध्ये त्रिभुवनात दुसरा कोणी नाही, म्हणून तुकोबराय त्याला एवढा म्हणतो. एवढा नुसता एवढा नाही, या एवढ्यावरच 8:15 वाजत आले आपल्याला. एवढा नुसता मोठा नाही. प्रभू, प्रभू शब्दाचा अर्थ स्वामी, मालक. काय असतं याचा अर्थ असा आहे, जे मोठे असतात ते मालकच असतील असं नाही, म्हणजे मालक असतात ते मोठे असतील असं नाही. प्रभू म्हणण्यामध्ये परमात्म्याचं निरपेक्ष मोठेपण तुकोबाराय सांगतात. परमात्मा जो मोठा आहे कुणाच्या सापेक्षेनं मोठा नाही, कुणाच्या सापेक्ष नाही. व्यवहारात म्हणले का म्हणले तुम्ही किती भाऊ, म्हटले 2 जण आम्ही, मी थोरला आणि हा धाकटा. याच थोरले पण धाकट्यावर आहे, हा धाकटा आहे म्हणून हा थोरला आहे. बरोबर आहे ना. तसा परमात्मा मोठा आहे, कुणाच्या अपेक्षेनं मोठा आहे, कुणाच्या अपेक्षेनं मोठा नाही महाराज. हा लाईट गेली, अंधार पडला, अंधारात मोबाईलची बॅटरीचा उजेडी मोठा वाटतो. कुठपर्यंत? 100 वॅटचा बल्ब लागत नाही तोपर्यंत. 100 वॅटच्या बल्बाचं कुठपर्यंत उजेड मोठा? 200चा लागत नाही. 200 कुठपर्यंत? 500 पर्यंत. 500चा 1000पर्यंत. 1000चा कुठपर्यंत? सूर्य उगवत नाही तोपर्यंत. एकदा सूर्य उगवला संपलं महाराज, काही नाही. तसा परमात्मा मोठा आहे, म्हणजे कुणाच्या सापेक्षेनं निरपेक्ष मोठा आहे. तो प्रभू आहे. प्रभू शब्दाचा अर्थ मालक. कुणाचा मालक आहे? जीवाचा मालक आहे, पंचमहाभूताचा मालक आहे आणि देवाचा मालक आहे, जीवाचा. 84 लाख जीव आहे 4 खाणीत. 84 लाख प्रकारची जीव आहेत. याचा मालक कोण आहे? हाय त्यानं हे शरीर दिलंय, हात पाय कान डोळे, हे जेने हा जीव दिला, दान दिलाय, पण त्यानं त्याच्या सत्तेत ठेवलाय. त्यानं हात दिले, त्यानं आता आपण अज्ञान म्हणतो माझे हात, माझे डोळे, माझे तोंड, माझे कान, माझे पाय, हे त्याच्या सत्ते नाही. आणि एकदा त्यानं सत्ता काढली की डोळे असून पाहत नाही,
पाय असून चालत नाही, तोंड असून बोलत नाही. मग लोक आपल्याकडे फार गोड शब्द आहे त्याला. काय झाले म्हणले, देव आज्ञा. देवानं आज्ञा काढून घेतली. विठाला 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 विठाला. साधे हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरी. जीवाचा प्रभू, देवाचा प्रभू. सगळी देव याची भक्ती करतात. सगळे देव याच्या बलानं बलवान आहेत. इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तवती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो. देव म्हणून याचं वर्णन काय केलं. हा देव नाही, देवाचाही देव. बलिया माझा पंढरीराव, बलिया माझा पंढरीराव, बलिया माझा पंढरीराव, बलिया माझा पंढरीराव. नवलने देव करतात. देव सगळे याच्या सत्तेनं बलवान आहे. मोठी कथा आलेली आहे, आता सांगत नाही, वेळ घेत नाही. सगळे देव आणि दानवाचं युद्ध झालं महाराज. देव जिंकले. देव चर्चा करायला लागले आपापसात. मी असा पुरुषार्थ केला म्हणून जिंकलो. त्यानं म्हणायचं मी असं केलं, त्यानं तसं केलं. तेवढ्यात एक विराट पुरुष प्रगट झाला. इंद्रानं विचारलं, पाहिलं काय रे? वायुदेवाला पाठवलं. जा बा वायुदेव कोण आहे पहा बरं. वायुदेव आले. कोण आहे तुम्ही? त्या विराट पुरुषानं विचारलं, तू कोण आहे? तो म्हटलं मी वायुदेव आहे. वायुदेव? बर मग? म्हटलं माझं सामर्थ्य असं आहे, माझ्या मनात जर आलं तर एका क्षणात हे सगळं जग उडवेल. हसला तो विराट पुरुष. त्याने एक वाळलेली काडी टाकली आणि म्हटले जाऊ दे जगाला, ही काडी उडवून दाखव. त्या वायुदेवानं आपलं सगळं बळ लावलं महाराज. काडी जागची हल्ली नाही, वाळलेली. मान खाली घालून आला. पुन्हा अग्निदेव. कोण आहे? मी अग्नी आहे. माझ्या मनात आलं तर जगाची राख रांगोळी करेल. जग जाऊ दे, काडी जाळून दाखव. अग्निदेवानं सगळं बळ वापरलं महाराज. काडी वाळलेली, जळाली नाही. अशा प्रत्येक देवाचा गर्व परिहार झाला. मग त्यांच्या लक्षात आलं आपलं बळ हे आपलं नाही, आपलं बळ या प्रभूचं आहे. विठाला 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 विठाला. जगाचा मालक, जीवाचा मालक. जगात त्याच्या आज्ञेशिवाय काय होणार आहे? वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. आता राहिली पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही 5 महाभूत आहेत, पण यांचं एकमेकात पटत नाही. पृथ्वी पाण्याचं, पाण्याचं तेजाचं, तेजाचं वायूशीन, वायूचं आकाशात. परस्पर वैर आहे. भांडण आहे, भांडण जमत नाही एकमेकाशी. पण गंमत अशी, हे एकत्र आले तर जगाची पदार्थाची निर्मिती आहे. बरोबर आहे ना? मग हे भांडतात, वैर आहे, एकत्र कसे येतात? त्याचं कारण हा प्रभू आहे.
त्यानं सांगितलं आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी न राहावे, पावके दहावे वर्षावे जळे. प्रभू शब्द 9व्या अध्यायात गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्य. या प्रभू शब्दावर माऊली काय सांगतात? ही 5 महाभूत यांच्यात वैर आहे, पण याच्या आज्ञेनं आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी न राहावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वता वैसका न संडावी, समुद्र रेखा नोलंडावी, पृथ्वी या भूते व्हावी ते आज्ञा माझी. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते. बस. आणि शेवटी ऐसा जो मी समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी भूतू तोही मीच. याला म्हणावं प्रभू. असा जीवावर, देवावर, पंच महाभूतावर सत्ता गाजवणारा हा प्रभू, पण त्या प्रभूवर सत्ता गाजवण्याचा भाव जीवाकडे आहे. विठाला देव पंच महाभूतावर ज्याची सत्ता आहे हा सगळ्याचा मालक आहे, पण याच्यावर सत्ता गाजवण्याचं सामर्थ्य भावाकडे आहे. म्हणून एवढा असणारा प्रभू असणारा, पण या भावाच्या बळानं तेने संपुष्टी राहावे. तो केवढाही असेल, काही असेल, पण त्यानं आमच्या हृदयात राहावं. तो केवढा आहे? तास 1.25 तास ऐकलं. तो केवढा आहे? हृदय केवढं आहे? हृदयाची व्याप्ती शरीरापुरती आहे. हृदयाची व्याप्ती एका शरीरापुरतं एक हृदय. मर्यादा आहे ना हृदयाला. हृदयाची व्याप्ती किती आहे? शरीरापुरती. आणि परमात्मा त्याची व्याप्ती सांगता येत नाही. असा न सांगता येणारा व्यापक परमात्मा पण संकोचित हृदयामध्ये राहतो. हे शक्ती कशाची? भावाची शक्ती आहे. तुकोबारा म्हणतात या बळानं आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत. तुझ घालू हृदयात, तुझ घालू हृदयात, तुझ घालू हृदयात, तुझ घालू हृदयात. आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत. तुझ घालू हृदयात, तुझ घालू हृदयात. तुझ घालू हृदयात, तुझ घालू हृदयात. आम्ही भावे बळीवंत तुझ घालू हृदयात. भगवान म्हणतात अर्जुना मी कितीही मोठा व्यापक असू दे, पण या माझ्या व्याप्तीला भक्ताचं चित्त गवसणी होतं. जयाचे चित्त गवसणी व्यापकामच. मी जो व्यापक आहे त्याच्या माझ्या व्याप्तीला भक्ताचं चित्त काय होतं? गवसणी होतं. गवसणी. ज्यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे ते भगवत भक्त हनुमंतराय. एवढा व्यापक असणारा परमात्मा पण आपल्या हृदयामध्ये साठवला का नाही? साठवला का नाही? म्हणून कोण बडा? ते एक हिंदी कोटे, सबसे बडा कौन? सबसे बड़ी पृथ्वी. पृथ्वी काय की बड़ी? वो तो शेष के फने पे खड़ी. तो शेष बड़ा. शेष काय का बड़ा? शेष तो शंकर जी के गले में पड़ा. शंकर बड़ा. शंकर काय का बड़ा? शंकर का कैलाश पर्वत रावण ने उखाड़ा तो रावण बड़ा. रावण काय का बड़ा? वो तो राम के एक बाण से उड़ा तो राम बड़ा. राम काय का बड़ा? राम तो हनुमान जी के हृदय में खड़ा.
तर हनुमानजी बळा विठाला विठ्ठला 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 केवढाही असू द्या मा अनंत ब्रह्मांडे जयाची पोटी तो आम्हा संपुष्टी भक्ती भावी अनंत ब्रह्मांडे एका रोमावळी आम्ही केला भोळे भावे उभा संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू हृदय बंधी खाना केला आत साठविला हरी जेही हृदय एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा विठोबार कुमारी 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 श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमाई 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 बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई नियोजित वेळ 6:30 ते 8:30 आहे मला वाटतं झाले ना 8:30 पण आपण एक 10-15 मिनिटं उशिरा उभारलो होतो काही 15 मिनिटं उशीर चालेल ना नाही तुम्ही नाही म्हटलं असतं तरी मी घेतले असते पण विचारावं तुम्हाला म्हणून आपलं मोठे पण दिलं 15 मिनिटच घेतो 8:45 वाजता बरोबर आपण आपली सेवा समाप्त करू परमात्मा व्यापक असणारा आपण भक्तानं आपल्या भक्तीच्या बळानं त्याला हृदयामध्ये साठवलं नुसता साठवलं नाही तर होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा भक्तानं जशी इच्छा करावी तसा तो होऊ लागला भक्तानं फक्त इच्छाच करावी आणि देवानं ती पूर्ण करावी जाने जाने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे कोणत्या कोणत्या भक्तानं कोणती कोणती इच्छा पूर्ण केली पूर्ण अर्जुनाची इच्छा ती विश्वरूप दाखवा एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथ केला पांडवे ती इच्छा देवानं पूर्ण केली नंद यशोदेची इच्छा होती की जो जगाचा बाप आहे जो जगाची आई आहे पण त्याचा बाप आम्ही व्हावा आणि त्याची आई मी व्हावी अशी इच्छा होती म्हणून विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता नंद यशोदेचा बाळ झाला वात्सल्य भाव म्हणावा गोपाळांचा सख्य भाव गवळणींचा काम भाव ज्याची जशी इच्छा त्या त्या इच्छेप्रमाणे परमात्मा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत तुकोबारा म्हणतात काय कुणाला कशाचं वेळ कुणाला कशाचं वेळ देवाला कशाचं वेळ भक्तीचं वेळ भक्तीचं वेळ म्हणून जसं ज्या भक्तानं म्हणावं तसा तो होऊ लागला काय भक्ती पिसे लागले देवाशी इच्छा ज्याची जैसी तैसा होय इच्छा ज्याची जैसी तैसा काय भक्ती पिसे लागले देवाशी इच्छा जैसी ज्याची तैसा होय इच्छा ज्याची जैसी तैसा होय भक्ती पिसे लागले देवासी इच्छा ज्याची जैसी तैसा होय
जैसा मनोरथ जया चित्ती काम तैसा मेघश्याम पुरवितो. त्या प्रमाणे परमात्मा होऊ लागला. भक्ताच्या इच्छेप्रमाणे होणारा परमात्मा. मग त्याला भक्ताकडून काय अपेक्षा आहे? एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. पहिल्या चरणात एवढा शब्द आला आणि तिसऱ्या चरणातही एवढा शब्द आला. पहिल्या चरणातला एवढा शब्द कशा करता? त्यानं तो किती व्यापक आहे हे सांगता येत नाही म्हणून एवढा. आणि तिसऱ्या चरणात एवढा का? तो जगदानी, जगाला दान देणारा आहे. त्यानं आतापर्यंत कुणाला किती दिलं, काय दिलं, कसं दिलं हे शब्दानं सांगता येत नाही म्हणून एवढा. जगदानी, जगाला दान देणारा आहे तो. दान देणाऱ्याकडं 3 गुण लागतात. दान देणारा समर्थ असावा, दान देणारा उदार असावा आणि दान देणारा स्वतंत्र असावा. सामर्थ्य, औदार्य आणि स्वातंत्र्य या 3 गुणांना जो संपन्न तोच दान देऊ शकतो. यातला एक जरी गुण कमी असला तरी दान देण्याकरता तो योग्य नाही. समर्थ आहे, उदार आहे, पण पारतंत्र्यात आहे, दान देऊ शकत नाही. समर्थ आहे, स्वतंत्र आहे, पण उदार नाही, उधार आहे. कळतं का? उदार आणि उधार. मराठी भाषा ही उधार आणि उदार. समर्थ आहे, स्वतंत्र आहे, पण उधार आहे. काय दान देणार आहे? उदार आहे, स्वतंत्र आहे, पण सामर्थ्यच नसेल दान देऊ शकत नाही. तिन्हीला स्वतंत्र विषय हा. त्याचं सामर्थ्य, स्वातंत्र्य, औदार्य सांगण्याकरताचा वेळ नाही. किती स्वतंत्र आहे तो देण्याकरता. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसे पात्रा पात्र पाय कैवल्य ऐसे पवित्र वैरिया हे दिले. अरे मारायला येणाऱ्याला मोक्ष देणार आहे का जगात कुणी उदार? देव उदार उदार थोड्यासाठी देऊ जाणे फार. काय घेतलं सुदाम देवाचे? मुठभर पोहे. मोबदला सोन्याचा गाव दिला आणि त्याचा सरपंच कायमचा केला. कुणाला? उपमन्यू दूध मागायला आलता. समुद्र ध्रुवाला आढळपड. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत पद. निवडणूक घ्यायचं कामच नाही. असा उदार आहे महाराज, इतका उदार. त्याच्या एवढा उदार कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. किती देतो? अरे किती देतो काय? आपुल्याची देशी पद दासा, आपुल्याची देशी पद दासा, आपुल्याची देशी पद दासा, आपुल्याची देशी पद दासा. तुझा ऐसा कोण उदाराची रास, तुझा ऐसा कोण उदाराची रास, तुझा ऐसा कोण उदाराची रास, तुझा ऐसा कोण उदाराची रास. आपुल्याची देशी पद दासा, आपुल्याची देशी पद दासा, आपुल्याची देशी पद दासा, आपुल्याची देशी पद दासा. आपलं पद आपल्या दासाला देणार आहे. कोण देतो आपलं पद? कोण देणार आहे पद? कोण देत नाही महाराज. आपण आपली चाल दुसऱ्याला देत नाही या चालीची. कुठलं पद द्यायला लागलाय? कोणी पद देत नाही महाराज. पण परमात्मा आपलं पद आपल्या दासाला देणार. एवढा उदार आहे की म्हणून तर वेद पुराणांनी त्याचं वर्णन कशाचं केलंय? उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पवाडे ठसा त्रिभुवनी उदार हा शिरोमणी. जगतामध्ये त्याचा ठसा असा आहे की जे जे उदार आहेत त्या उदाराच्या यादीत याचा क्रमांक पहिला आहे. असा उदार जगदानी, जगाला दान देणारा. काय दिलं नाही देवानं? शरीर दिलं, शरीर दिलं जगण्याकरता. अन्न दिलं, पाणी दिलं, हवा दिली. काय देत? काय काय घेतला मोबदला?
शरीर देवानं दिलं, काय देतो आपण देवाला? हवा दिली त्यानं, काय त्याचा काही चार्ज आहे का? जसं लाईटला युनिट वर भाव असतो, तसं तुम्ही किती श्वास घेता त्याचं काही युनिट, त्याचं काही बिल? पाणी, अन्न सगळं दिलंय. हा, आता आपलं ते भागना त्याच्यात, त्याला आपण काय करणार? त्यांना जगण्याकरता जे जे लागतं ते सगळं दिलंय. देणार आहे. अपेक्षा काय करतो भक्ताकडून? मागे तुळशी दळ पाणी, तुळशी दळ पाण्याची अपेक्षा. पत्रम पुष्पम फलंतो यम यो मे भक्त्या मग निस्सिम भाव उल्हासे मज अर्पावयाचे मिसे. काय देवाला जास्त नाही, तुळशी दळ पाण्याची अपेक्षा आहे. उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी. तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. बरोबर आहे का? बरोबर आहे. शेवट थोडा. उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी, तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. तुळशी दळ पाण्याची अपेक्षा तुळशीची. नामदेवरायनं गोड उदाहरण दिलंय. एक वाहू तुळशी पत्र ते देवासी प्रिय होत, रुखमाईने देव सोडवला कृष्णराव. काय झालं? सत्यभामेनं नारदाला प्रश्न केला, जन्मोजन्मी भगवान कृष्ण पती हवाय, काय करावं लागतं? नारद म्हटले, आपल्याला जी वस्तू पुढच्या जन्मात मिळावी असं वाटत असेल त्याचं दान या जन्मात द्यावं. तुम्हाला 4 चाकीत बसू वाटतंय का? पुढच्या जन्मात देऊन टाका दान. पुढच्या जन्मात गाडी. हा, मग देवाला दान द्या. हो, द्यावं लागतं. मग कोण घेणार? मीच घेतो. नारदा तुम्ही? हो, घेतो. सोडा संकल्प. सोडलं पाणी, संकल्प सोडला. देव बसले होते सिंहासनावर. नारद, देवा चला. का? संकल्प सोडला तुमच्या मालकीनीनं. कुठं? तुम्हाला दान घेतलं. देव म्हणले, बरं झालं, खुर्चीचा भलता ताप आहे म्हटली. हा, चला आता कुठं जायचं? निघायचं का सप्त्याला? कुठं? मंगरुळला. हा, चला. आता नारदा, तुम्ही आमचे मालक, मी तुमचा सेवक, काय आज्ञा द्या म्हटले. तुमचा विना चिपळ्या. नारद म्हटले, देवा या भांडवलावर तर तुला घेतलं, दुसरं काय आमच्यापाशी? या भांडवलावर घेतले. मग काय? मग जोडे द्या. जोडे घेतले देवानं. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी, सेवकाचे शिरी धरोनी चाले पादुका. निघाले देव नारद पुढं. पादुका डोक्यावर घेतल्या जोड्या. देवाला काही एक बायको नाही महाराज. देवाला किती बायका आहे? तुम्हाला नाही, देवाला विचारायला लागलो. किती बायका? किती आहेत? बोलत चला, बोलत चला. हा बाबा, देवाचं किती आहेत? 16,108. सांगा, एवढं घाबरायचं काय? ते करायला घाबरला नाही, आपण सांगायला घाबरतो. 16,108 जोरात सांगत जावा. आणि जोडीनं जर आलेला असला तर तिकडे बघून सांगा 16,108. देवाचं सांगायचं आहे, आपलं थोडी सांगायचं. एवढ्या बायका महाराज देवाला. किती पावडरचे डबे, किती शॅम्पूच्या बाटल्या. म्हणून तर देवा. त्या बाकी बायकांना पाहिलं. नारदाला काय वाटतं का? नारदा मालकाला जोडे घ्यायला होता. नारद म्हटला, बोलू नका. दान दिलंय सत्यभामेनं. मग का तिच्या एकट्याचा का? तो आमचा आहे. आमचा देव परत घेता येईल म्हटले. काय धर्मशास्त्रात कायद्यात मधल्या वाट आहे. देवाच्या वजनाचं सोनं द्या, तुमचा देव घेऊन जावा. तराजू बांधला, देवाला ठेवलं. सत्यभामेकडे सगळ्यात जास्त, तिच्याकडे श्रीमंतक मनी होता. सगळं संपलं सोनं तिचं. बाकीच्या सगळ्या मालकी बायांचं संपलं. 16,107 बाया झाल्या. सगळ्यांचं सोनं संपलं. काय करावं? नारद म्हटले, थोरलं घर राहिलंय. थोरलं घर कोण? रुक्मिणी. बोलवून आणा. रुक्मिणीला बोलवलं महाराज. मग रुक्मिणीनं सगळं सांगितलं. हसली रुक्मिणी. सगळ्या सोन्यानं देवाचं पारडही हल्लं नव्हतं. रुक्मिणीनं सगळं सोनं काढायला लावलं पारड्यातलं. आणि एक पिकलेलं तुळशीचं पान त्या पारड्यात टाकलं. टाकल्या बरोबर सत्यभामा दान करी.
दळ पारडी ठेविता माधव झाला बरोबरीचा. नाही नाही विठाला 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 विठाला. सत्यभामा दान करी नारदासे सत्यभामा दान करी नारदासी. तै कळलाओ मज ऋषिकेशी नाम ऋषिकेशी. तुळे घालिताओ कनक राशे तुळे घालिता हो कनक राशी. समतुके एक पान तुळशी बोले दुती केसी राधा हे वचन बोले दुर्गेशी राधा हे वचन. पान एक तुके शिव बोले दुतिकेशी राधा हे वचन. बोले दुतिकेशी राधा हे वचन. भामादान करी नारदासी तै कळलाओ मज ऋषिकेशी तुळे घालिताओ नये कनक राशी समतुके एक पान तुळशी मागे तुळशी दळ पाणी. आणि असा हा परमात्मा जो स्वतंत्र आहे, ज्याला नाव नाही, रूप नाही, ज्याच्या ठिकाणी आकार नाही, गुण नाही, असं नावारूपातीत असणार ब्रह्म आला नावारूपा. तुका म्हणे झाला सोपा. ज्याला नाव नाही, रूप नाही, त्याला अव्यक्त म्हणावं. अव्यक्त याचा अर्थ कशानंही व्यक्त न होणार. त्याला जाणत मनाची नकी नलगे जेथ बुद्धीची दृष्टी नरगे इंद्रियासी किरजोगे काय होईल तो असा असणारा अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असा अव्यक्त असणारा पण नावाला आला रूपाला आला भक्ती करण्याकरता सोपा झाला. गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो ज्याला वेद नारायण म्हणतो, योगी पुरुष शून्य ब्रह्म म्हणतात, मुक्त पुरुष व्यापक आत्मा म्हणतात, पण तोच ब्रह्म आम्हा भक्ता करता वेद पुरुष नारायण योगियाचे शून्य ब्रह्म मुक्त वेद पुरुष नारायण योगियाचे शून्य ब्रह्म मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानी कलशार होण्याच्या निमित्तानं चालू असणारा हा नामोत्सव वैकुंठवासी आदरणीय श्रद्धेय डेरे बाबा आणि जाधव बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आणि हरिभक्तीपरायण छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आज याचा 3रा दिवस आहे. मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी माऊलींचा फोन आला असा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची व्यस्तता आम्ही फार व्यापी माणसं आहोत. आमच्या फाडाचे फार कार्यक्रम उत्सव गावही सगळा व्याप असतो जास्त आमच्याकडं. म्हणले महाराज एक दिवस कुठलाही द्या पण तुम्हाला यावं लागेल म्हणून येण्याचा योग आला. आणि या सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आणि त्याला साजेच असं शिखराचंही काम मोठं भव्य आणि दिव्य साक्षात जगद्गुरु शंकराचार्य कलशारोहणा करता येणार आहेत. तेव्हा अशीच भगवंताची उपासना संत सेवा उत्तरोत्तर तुमच्या हातून घडो. सेवेकरता संतांनी परमात्म्याने तुम्हाला चांगलं आयुष्य आयुर्मान द्यावं अशी भगवत चरणी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. शेवटी जगद्गुरु तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या. भजन झाल्यावर जलद चाल होईल आणि मग आपली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण होईल. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम बोला पुंडलिक वरदा आहे ठोर श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम